शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। माझ्याकडे आणि डीसीएम साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी। नमो शेतकरी आणि पीक विम्याची रक्कम 15 जिल्हे आणि 10 बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, कान देऊन ऐका, कारण आजची बातमी जर तुम्ही चुकवली तर नंतर गावात दुसऱ्याच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहून तुम्हाला वाटू शकतं, अरे ही माहिती मला आधीच कळायला हवी होती। व शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि तातडीचा सावध करणारी बातमी येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरीच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होण्याबाबत मोठी हालचाल सुरू झालेली आहे असं सांगितलं जात आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेबाबत महत्त्वपूर्ण अशी अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ चुकू नका, कारण तुम्ही ही माहिती चुकवली तर गावातल्या दुसऱ्याच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहून तुम्हाला सुद्धा दुःख वाटेल, अरे यार ही माहिती जर मी चुकवली नसती तर मला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं साठी कोणते काम करायचे आहे आणि पीक विमा मिळवण्यासाठी कोणते काम करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती झालेलं असतं। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा कोणकोणते कामे करायचे आहे ते आपण लगेच बघणार आहोत। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, इथे फक्त आनंद नाही, इथे थोडी भीती सुद्धा आहे, कारण ज्यांनी आपली 2 कामे वेळेत पूर्ण केलेली आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज कधीही येऊ शकतो, कारण त्यांची कामे अपूर्ण आहेत, त्यांचे पैसे सुद्धा अडकू शकतात। शेतकरी मित्रांनो, जर तुमची कामे पूर्ण नसेल तर तुमचे पैसे सुद्धा अटकू शकतात। पैसे अटकले तर तुम्हाला मोठा आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। व्हिडिओमध्ये ही कारणे सांगितली आहेत ज्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात। ती प्रत्येक बँकेच्या बँक खात्याशी, पीक विम्याच्या नुकसानाशी आणि घरच्या गरजेशी जोडलेली आहे। आज गावात कुणाच्या शेतात सोयाबीन आहे तर कुणाच्या शेतात कापूस लावलेला आहे, तर कुणी तुरी पेरलेल्या आहेत बघा, कुणाच्या शेतामध्ये मका सुद्धा आहेत। ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली आहेत त्यांना आता सरकारमार्फत चांगलाच मोठा दिलासा दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तो निर्णय पाहून तुम्हाला सुद्धा चांगलाच आनंद होणार आहे, कारण की तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणती कामे आहेत ती सुद्धा आपण बघणार आहोत। शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या नजर सध्या एका मोठ्या अपडेटकडे लागलेला आहे बघा। 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याच्या रकमेबाबत मोठी चर्चा सुरू आहे। माहितीनुसार 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 बँकेमार्फत पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही शेतकरी पात्र आहेत व त्यांच्या खात्यावरची 13,500 ते 27,500 रुपये इतकी रक्कम सुद्धा जमा होऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे। सोबतच बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये, 10वा हप्ता 2,000 असे एकूण मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गावातील शेतकऱ्याच्या मनात आणि शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की आम्हाला पैसे मिळणार तर केव्हा मिळणार, कारण की आता यूट्यूबच्या मार्फत खूप साऱ्या अफवांना आता बळी पडले होते, परंतु ही कामे जर ज्या शेतकऱ्यांची झालेली असेल त्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारमार्फत चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळणार आहे, कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज आता तुम्हाला यामार्फत भासणार नाही, कारण की आता ज्या शेतकऱ्यांची ही कामे झालेली आहे, शेतकऱ्यांची कामे झाली असतील तर त्यांना आता नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेची पैशाची रक्कम जमा झाल्याचं मेसेज सुद्धा आता यायला लागले आहेत। शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करू नका।
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं गरज आहे, कारण की आता व्हिडिओमध्ये कोणती माहिती सांगितलेली आहे ती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बहुतांश भागात कापूस, सोयाबीन, तूर, मका या पिकांना हवामानाचा फटका बसल्याची अनेक चर्चा शेतकऱ्यांकरीत आहेत. जर या पात्र यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर शेतकऱ्यांना 16,500 ते 21,500, तर काही शेतकऱ्यांना आता 25,000 ते 26,500 इतकी रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जालना जिल्हा. बघा, जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बघा शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना सांगितल्या जाणाऱ्या माहितीनुसार 38,420 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अंदाजे रक्कम DBT मार्फत जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना नमोचे 4,000, पीक विम्याचे 15 जिल्ह्यात, आणि ही छोटी रक्कम नाही आहे, कारण की 51,40,00,000 रुपये म्हणजेच की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या घरातला श्वास आहे. शेतकऱ्याची खत उधारी, बियाण्याचे पैसे, मजुराचा खर्च, किराणा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार सगळ्यांसाठी रक्कम शेतकऱ्याला मोठा आधार देऊ शकते. कारण की शेतकरी मित्रांनो, विशेषतः भोकरदन तालुका असेल, अंबड तालुका असेल आणि घनसावंगी तालुका असेल, या भागातील शेतकऱ्यांना आपली KYC जर केली असेल तर आधार लिंकून तपासून त्यांना पैसे सोडले जाणार आहे. यामध्ये जर बघायला तुमच्या बँक खात्यात जर पैसे अडकले असतील तर नंतर तुम्हाला धावपळ करू शकते. शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर ही कामे केलेली नसतील तर तुम्हाला धावपळीचा सामनासुद्धा करावा लागू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना चे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारमार्फत जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे ती सुद्धा आपण यादीमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे यादीसुद्धा आलेली आहे. यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेच्या हप्त्याच्या अपडेटबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, बघायला गेलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेच्या हप्त्याच्या रकमेबाबत मोठी घोषणा सरकारने केलेली आहे. त्या सरकारच्या योजनेच्या घोषणेबाबत महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी आता आपल्याकडे आलेली आहे. बघा, यामुळे शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज येण्याची वाट पाहण्याआधी बँक खाते आधारची स्थिती तपासून घ्यावी आणि नमोचा शेतकरी मित्रांनो 14 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. ते परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता सध्या मोठी चर्चा सुरू आहे, कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं पैसे संबंधात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता मिळू शकते. अशी चर्चा पाथरी, जिंतूर, सेलू या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये चालू आहे की शेतकरी मित्रांनो, आम्हाला पैसे आले, तुम्हाला आले का, असं सुद्धा आता शेतकऱ्यांमध्ये आपापसात चर्चासुद्धा आता आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यात व तालुक्यामध्ये पैसे जमा झाले का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.